मित्रांनो, मी सोफिया रोबो मुंबईकर, तुमची इंग्रजी विषयाची शिक्षिका. मित्रांनो, तुम्ही ऐकलेले असेल, अमुक अमुक पोलीस इन्स्पेक्टर एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे. तो गुंडांशी सामना करून त्यांचा खात्माच करून टाकतो. या कथेमध्ये एक माकडाच्या टोळीचा म्होरक्या आपल्याच टोळीतील नर बाळाची निर्दयीपणे हत्या करत होता. तुमच्यासारखा टीनेजर असलेला लेखक त्या दुष्ट माकडाशी एन्काउंटर म्हणजे सामना करून, चकमक करून त्या लहान बाळाला कसे वाचवतो आणि नंतर त्या बाळाच्या आईबरोबर झालेली एन्काउंटर म्हणजे भेट कशी संस्मरणीय ठरली याचे सुंदर वर्णन केलेले आहे. मित्रांनो, एसीसी म्हणजे 20 ते 25 वर्षे अनुभव असलेल्या प्रोफेशनल, व्यावसायिक शिक्षकांचा एक ग्रुप आहे. इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचे मोफत लाईव्ह लेक्चर्स सुद्धा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. पण त्यासाठी आम्हाला गरज आहे तुमच्या सहकार्याची. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. माझे वडील वैद्यकीय व्यावसायिक होते. वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील एका खाजगी कंपनीसाठी ते काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी वरहाऊस राहण्याची व्यवस्था केलेली होती. इन इंडिव्हिड्युअल बंगलोस, स्वतंत्र बंगल्यामध्ये. इनसाइड अ लार्ज कॅम्पस, मोठ्या कॅम्पसमध्ये. एक मोठा आवर म्हणजे कॅम्पस होता आणि त्या कॅम्पसमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बंगले होते. आर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आमचे घर कॅम्पसच्या कोपऱ्यामध्ये होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंडरी वॉल ऑफ आर गार्डन. आमच्या बागेच्या कंपाऊंड भिंतीला लागून एक ऑफिसर्स क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ. कंपाऊंड सुशोभित झालेले होते. ग्रीन ग्रास, हिरव्या गवताने. कलरफुल फ्लॉवर्स, रंगीबेरंगी फुलांनी. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि अनेक उंच आणि भव्य झाडांनी. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स. किचन गार्डन्समध्ये घरात वापरले जाणारे हंगामी किंवा मोसमी भाज्या. अँड द मॅग्निफिसेंट ट्रीज, आणि भव्य झाडे. कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड, सतत आकर्षित करत होते. स्क्विरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. खारुताईंना आणि अनेक प्रकारच्या पक्ष्यांना. अ ग्रुप ऑफ लँगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अस्वथा ट्री नियरबाय. माकडच्या एका गटाने तर अस्वथा म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या जवळपास राहण्याची व्यवस्थाच करून टाकली होती. दे हॅड ऑल बिकम. या सर्व गोष्टी बनल्या होत्या. अ पार्ट अँड पार्सल, अविभाज्य भाग. ऑफ आर एक्झिस्टेन्स, आमच्या अस्तित्वाचा. अँड डेली लाईफ, आणि दैनंदिन जीवनाचा. थोडक्यात काय तर, पक्षी, प्राणी आणि निसर्ग या सर्व गोष्टी लेखकाच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले होते. मित्रांनो, वरील पॅराग्राफवर साइड मार्जिनमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. 1. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. लेखकाच्या वडिलांचा व्यवसाय काय होता? मित्रांनो, पहिल्या लाईनमध्येच उत्तर आहे. आन्सर: द रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. लेखकाचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. 2. डिस्क्राइब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ह. लेखकाची फॅमिली राहत असलेल्या कॅम्पसचे वर्णन करा. मित्रांनो, 3 ते 8 लाईनमध्ये या प्रश्नाचे उत्तर आहे. आन्सर: द रायटर्स फॅमिली लिव्हड. लेखकाची फॅमिली राहत होती इन अन इंडिव्हिड्युअल बंगलो, स्वतंत्र बंगल्यामध्ये. इनसाइड अ लार्ज कॅम्पस, मोठ्या कॅम्पसमध्ये. द रायटर्स हाऊस वॉज इन द कॉर्नर ऑफ द कॅम्पस. लेखकाचे घर कॅम्पसच्या कॉर्नरमध्ये होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसेंट टू द बाउंडरी वॉल ऑफ देअर गार्डन. ऑफिसर्स क्लब त्यांच्या बागेच्या कंपाऊंड भिंतीला लागून होता. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ.
कंपाऊंड सुशोभित झालेले होते. ग्रीन ग्रास, हिरव्या गवताने, कलरफुल फ्लॉवर्स, रंगीबेरंगी फुलांनी, अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि अनेक उंच आणि भव्य झाडांनी. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. शनिवारी दुपारी एका छोट्याशा घटनेचा लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी, माझ्यावर खोलवर परिणाम झाला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज, आणि माझ्या डोळ्यांसमोर उलगडला. अ होल न्यू डायमेन्शन, एक नवीन आयाम, एक नवीन पैलू, टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, देवाच्या सृष्टीच्या चमत्कारांचा. एक अशी अनपेक्षित घटना घडली, ज्या घटनेमुळे टीनेजर असलेल्या लेखकाने निसर्गाचा एक अनोखा नियम प्रत्यक्ष अनुभवले. चला तर मग ती घटना आपण लेखकाच्या लेखणीतून अनुभवूया. इट वॉज अ फ्यू डेज इनटू द पूजा वेकेशन. दुर्गा पूजेची सुट्टी चालू होती आणि आता काही दिवस शिल्लक राहिले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, इतर कोणत्याही मुलांप्रमाणेच, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड ॲन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी, सुट्टीने मला संधी दिली होती, टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स, विविध मासिके आणि कथापुस्तकांमध्ये रमण्याची, पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रेन इन द फेस्टिव्ह सीजन, सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित केलेली. मित्रांनो, एक काळ होता, तुमच्या वयातील मुले-मुली गोष्टींच्या पुस्तकामध्ये रमून जात असे, जसे आज तुम्ही मोबाईल गेम्समध्ये हरवून जातात. आफ्टर अ हर्टी लंच, दुपारच्या जेवणावर ताव मारल्यानंतर, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप, माझे पालक आणि माझे धाकटे बहिणी दुपारची वामकुशी घेत होते. अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी गोष्टींचे पुस्तक वाचत बसलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग ॲन ॲडव्हेंचर स्टोरी, शांत दुपारने साहसी कथा वाचण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले होते. द सायलेन्स वॉज अकेजनली ब्रोकन, शांतता अधूनमधून भंग पावत होती, बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, माझ्या कुटुंबातील काही व्यक्ती घोरत होते, त्या आवाजाने. द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, चिमण्यांचा वारंवार होणाऱ्या किलबिलाटाने. द हार्श कॉईंग ऑफ अ क्रो, कावळ्याचा कर्कश आवाजाने. द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबॉव द ग्राउंड, जमिनीवरून उंच उडणाऱ्या घारीच्या कर्कश आवाजाने. मिनिट्स टिक्ड बाय, वेळ पुढे सरकत होता. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक, मी पुस्तकात गढून गेलो. मित्रांनो, वरील पॅराग्राफवर साइड मार्जिनमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. 3. हाऊ डिड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच, दुपारच्या जेवणानंतर कुटुंबाने आराम कसा केला. आन्सर, द फॅमिली रिलॅक्स्ड आफ्टर लंच बाय लेईंग डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप, दुपारच्या जेवणानंतर दुपारची झोप घेऊन कुटुंबाने आराम केला. सडनली आय हर्ड, अचानक मी ऐकले. अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्ज, रस्त्यावरील कुत्र्यांचा एक ग्रुप. बार्किंग फ्युरियसली, जोरजोराने भुंकत होता. इन द डिस्टन्स, काही अंतरावरून. आय चोज टू इग्नोर, मी दुर्लक्ष केले. द कमोशन, गोंधळाकडे, आवाजाकडे. थिंकिंग दॅट, विचार करून की. द पॅक ऑफ डॉग्ज, कुत्र्यांचा ग्रुपने. माईट हॅव कॉर्नर्ड, घेरले असेल. अ हॅपलेस पिग, असहाय्य डुकराला. बट सून, पण लवकरच. द बार्किंग बिकेम लाऊडर, भुंकणे अधिक जोरात झाले. अँड मोर ॲग्रेसिव्ह, आणि अधिक आक्रमक झाले. अँड द अलार्म्ड कॉईंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोस, आणि घाबरलेल्या आवाजात कावळ्यांची कावकाव. ॲडेड टू द ककॉफनी, गोंधळामध्ये अधिकच भर टाकत होती. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोसर, मला ही गडबड जवळ येताना ऐकू आली. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी, माझी उत्सुकता वाढली. लिव्हिंग द बुकासाइड, पुस्तक बाजूला सोडून.
आय रश्ड टू द वरांडा. मी व्हरांड्यात धावलो. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. काय चाललंय हे बघायला. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. मी क्लब हाऊसच्या छताकडे नजर टाकली. अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि काहीतरी भयानक दिसले. अ बिग मेल लंगूर, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. एक मोठा पुरुष लंगूर, उघडपणे तो त्यांच्या गटाचा नेता होता, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. एका लहान लंगूरला हातात धरून. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर. निर्दयपणे त्याला सर्वत्र चावत होता. विथ अ डेफिनिट इंटेंट टू किल. मारण्याच्या निश्चित हेतूने. द हेल्पलेस मॉदर ऑफ द बेबी. बाळाची असहाय्य आई. अँड अदर लेजर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप. आणि लंगूर गटातील इतर सदस्य वर स्कॅटर्ड ऑन द रूव्ज ऑफ द बिल्डिंग्ज नियरबाय. जवळच्या इमारतींच्या छतावर विखुरले होते. वॉचिंग द बेबी बीइंग किल. बाळाला ठार मारताना पाहत. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. मला प्राण्यांच्या कुळातील भयंकर प्रथा आठवली. अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल. त्या प्रथेनुसार मुख्य नर युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी ओर अडल्ट. सामान्यतः दुसऱ्या नर बाळाला किंवा प्रौढांना टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. त्याच्या गटात जगू देत नाही. मित्रांनो, वरील पॅराग्राफवर साइड मार्जिनमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. 4. व्हॉट विकेड कस्टम इज प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल्स हू लिव्ह इन ग्रुप्स. समूहाने राहणारे प्राणी कोणती दुष्ट प्रथा पाळतात. मित्रांनो, वरील पॅराग्राफमधील शेवटच्या 3 लाईनमध्ये या प्रश्नाचे उत्तर आहे. आन्सर. द विकेड कस्टम प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल्स हू लिव्ह इन ग्रुप्स इज दॅट. समूहात राहणाऱ्या प्राण्यात प्रचलित असलेली दुष्ट प्रथा ही आहे की अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी ओर अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. प्रमुख नर सामान्यतः दुसऱ्या नर बाळाला किंवा प्रौढांना त्याच्या गटात टिकू वा जगू देत नाही. विदाउट लुजिंग एनी टाइम. जराही वेळ गमावता. आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. मी एका हातात एक दणकट काठी घेतली. अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मरॉडिंग लंगूर. आणि हल्लेखोर लंगूरवर दगडफेक केली. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट. लंगूर इतका चिडला होता की इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. त्याने माझ्या हल्ल्याची फारशी दखल घेतली नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. पण नंतर मी आणखी दगडफेक करायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. कुत्र्यांनी त्यांच्या परीने भुंकण्याचा आवाज वाढवला. तुम्हाला वाटेल की कुत्रेही लेखकाच्या मदतीला धावून आले. तर नाही मित्रांनो, कुत्रे जोराजोराने भुंकून त्या प्रमुख लंगूरला घाबरवत होते. जेणेकरून तो बेबी लंगूरला सोडून पळून जाईल आणि कुत्र्यांना आयती शिकार मिळेल. द चेंज सर्कमस्टान्सेस. बदललेली परिस्थिती. अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक. आणि अचानक अनपेक्षित हल्ला. फ्रॉम अननोन क्वार्टर्स. अज्ञातांकडून झालेला. फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी. यामुळे लंगूरला बाळाला सोडावे लागले. फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. व्हरांड्याच्या वर उतार असलेल्या छतावर त्याने बाळाला सोडले. द बेबी वॉज लिस्टलेस. बाळ सुस्तावलेले होते, बेशुद्ध झालेले होते. अँड अपियर टू बी डेड. आणि ते मृत असल्याचे दिसत होते. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. जसजसे त्याचे शरीर खाली गडगडू लागले. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड. तसतसे कुत्र्यांची उत्कंठा अनेक पटींनी वाढली. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. चांगली शिकार आणि जेवणाच्या अपेक्षेने. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक. कुत्र्यांना काठीने दूर ठेवत. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल. मी लहान लंगूरची शेपटी पकडण्यात यशस्वी झालो. जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. अगदी टाईलचे छताच्या काठावर द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस.
बाळ स्थिर आणि निर्जीव दिसत होते. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. ते खरंच नर बाळ होतं. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल. बाय दिस टाइम, तोपर्यंत, माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट. माझे आईवडील आणि बहिणी बाहेर आले होते. ऑन टू द व्हरांड्यावर अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. माझ्या बचाव कार्याचे साक्षीदार बनत होते. त्यांनी लेखकाला थांबविले नाही, ते लेखकावर ओरडले नाही, उलट त्याला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्याला त्याच्या कामात मदत केली. Some of our neighbors had also gathered in the distance. आमचे काही शेजारीही काही अंतरावर जमा झाले होते. पण ते सर्व मूकदर्शक होते. ते लांबूनच सर्व तमाशा पाहत होते. I took the baby langur to our backyard. बाळ लंगूरला आमच्या पाठीमागच्या अंगणात नेले. And gently led him. हलक्या हाताने त्याला ठेवले. On the floor. जमिनीवर, पृष्ठभागवर. Inside the poultry coop. खुराड्यामध्ये, लाकडी खोक्यापासून तयार केलेला, पक्ष्यांसाठी असलेला पिंजरा. His body was full of. त्याचे संपूर्ण शरीर भरलेले होते. डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. चाव्याच्या खोल खुणा आणि ओरखड्यांनी. ब्लड वॉज उजिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. काही जखमांमधून रक्त वाहत होते. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. बाळ स्थिर होते, गतप्राण होते. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड. माझ्या वडिलांनी प्राथमिक उपचार केले. टू क्लीन द वुंड्स. जखमा स्वच्छ करून. अँड स्टॉप द ब्लीडिंग. आणि रक्तस्राव थांबवून. आपण सुरुवातीलाच पाहिले आहे की लेखकाचे वडील डॉक्टर होते. त्यांनी जखमा स्वच्छ करून घेतले आणि रक्तस्राव थांबविण्यासाठी औषध लावले. आय वॉज रिलीव्ड. मला दिलासा मिळाला. टू फाइंड आउट दॅट. हे समजल्यावर की द बेबी वॉज ब्रीदिंग. बाळ श्वास घेत होता. इवन दो हिज ब्रेथ्स वर शॅलो. जरी त्याचा श्वास उथळ असला तरी. बाळ जरी वर श्वास घेत होता, तरी सुद्धा लेखकाला बरे वाटले, कारण त्याच्या प्रयत्नांना यश येऊन बाळाची वाचण्याची शक्यता वाढली होती. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर. थंड पाण्याच्या शिंतोड्याने बाळ हालचाल करू लागले. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स. काही अस्थिर, अयशस्वी प्रयत्नांनंतर ही सॅट अप. तो उठून बसला. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. तो जबरदस्त शॉकमध्ये होता. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाईन. झाडाचे पान जसे हवेत हलते, तसे तो थरथरत होता. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज. त्याचे दोन चकचकीत डोळे, वेल्ड अप विथ टिअर्स. अश्रूंनी भरले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. दबक्या आवाजात तो हुंदके देऊन रडू लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड. अगदी मानवी लहान मुलासारखे. वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. एखाद्या भयानक आघाताचा अनुभव घेतल्यानंतर. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी त्याला सोललेली केळी दिली. विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. त्याने थरथरत्या हाताने घेतले. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. आणि संकोचितपणे, घाबरत त्याने खाणे सुरू केले. मित्रांनो, वरील पॅराग्राफवर साइड मार्जिनमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. 5. व्हॉट अटेम्प्ट्स हेल्प द बेबी लंगूर टू रिवाइव्ह. बाळ लंगूरला पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणत्या प्रयत्नांमुळे मदत झाली? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर 2 पॅराग्राफ्समध्ये विखुरलेले आहे. पेज नंबर 10 वरील दुसऱ्या पॅराग्राफची चौथी लाईन आणि तिसऱ्या पॅराग्राफची पहिली आणि 7वी लाईन. आन्सर. द रायटर्स फादर प्रोव्हाइडेड द बेबी लंगूर फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग.
लेखकाच्या वडिलांनी बाळाच्या जखमा स्वच्छ करण्यासाठी आणि रक्तस्राव थांबवण्यासाठी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड सिट अप. थंड पाण्याच्या शिंतोड्याने बाळ हालचाल करून उठून बसले. द रायटर ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. लेखकाने त्याला सोललेली केळी देऊ केली. These attempts helped the baby langur to revive. या प्रयत्नांमुळे बेबी लंगूरला पुनरुज्जीवित होण्यास मदत झाली. My attention was fixed. मी माझे लक्ष केंद्रित केले on the revival of the baby langur. बाळ लंगूरच्या पुनरुज्जीवनावर. Suddenly, अचानक, I had an uncanny feeling. मला एक विलक्षण भावना आली of being watched. कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवत आहे. I turned away from the co-op. मी खुराड्यापासून वळालो and looked up. आणि वर पाहिले. There sat the mother langur on our kitchen roof. तिथं आई लंगूर आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून watching every move I made. माझी प्रत्येक हालचाल पाहत होती. She simply sat there quietly. ती तिथे शांतपणे बसून राहिली. As if, जणू काही, convinced that, खात्री वाटत होती, no harm was being done to her child. तिच्या मुलाला काहीही इजा होणार नाही. Meanwhile, the baby sensed the presence of his mother. बाळाला त्याच्या आईची उपस्थिती जाणवली. And started to sob. आणि तो हुंदके देऊ लागला. And cry a little louder. आणि जरा जोरात रडायला लागला. I retreated from the door of the coop. मी खुराडाच्या दारातून मागे हटलो. To allow the mother. आईला परवानगी देण्यासाठी. Access to her baby. बाळाच्या जवळ येण्यासाठी, बाळाला हाताळण्यासाठी. Immediately, लगेच, the mother descended on the floor of the co-op. आई खुराडाच्या जमिनीवर उतरली. And picked up the baby in her arms. आणि बाळाला तिच्या हातात उचलले. She gave the baby a thorough body inspection. तिने बाळाच्या शरीराची कसून तपासणी केली. To check his injuries. त्याच्या जखमा तपासण्यासाठी. And then cuddled him tightly in her bosom. आणि नंतर तिने त्याला तिच्या छातीशी घट्ट मिठी मारली. The baby found great solace in her caring arms. बाळाला तिच्या काळजी घेणाऱ्या हातात मोठा दिलासा मिळाला. मित्रांनो, वरील पॅराग्राफवर साइड मार्जिनमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. 6. When did baby langur finally find comfort? बेबी लंगूरला शेवटी आराम कधी मिळाला? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 10 वरील शेवटच्या लाईनमध्ये आहे. आन्सर, द बेबी लँगर फाइनली फाउंड कम्फर्ट वेन हिज मॉदर कडल्ड हिम टाइटली इन हर बॉझम. बाळ लंगूरला शेवटी आराम मिळाला जेव्हा त्याच्या आईने त्याला आपल्या कुशीत घट्ट मिठी मारली. द मॉदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आई काही मिनिटे बाळाला तिच्या मांडीवर घेऊन बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ, जवळपास असेच होते की, शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स. ती तिच्या पर्यायांवर विचार करत होती. ती विचार करत होती की आता तिने काय करावे आणि काय करू नये. ग्रुपमध्ये पुन्हा गेलो तर तिचे बाळ जिवंत राहणार नाही. ग्रुप सोडला तर असुरक्षित, एकाकी, भयानक, कठीण आणि भटक्या जीवनाला सुरुवात होईल. हा प्रदेश सोडून दूर निघून जावे लागेल. अँड ट्राईंग टू फिगर आउट, आणि ती शोधण्याचा प्रयत्न करत होती. हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ, ती बाळाला कसे सुरक्षित ठेवू शकते. फ्रॉम फर्दर असॉल्ट, पुढील हल्ल्यापासून. फॉर अ फ्यू सेकंड्स, काही सेकंदसाठी. द मॉदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इनटू माय आईज, आई लंगूरने सरळ माझ्या डोळ्यात बघितले. इवन टुडे, आज सुद्धा. आय कॅनॉट फॉरगेट, मी विसरू शकत नाही. दॅट लुक इन हर आईज, तिच्या डोळ्यातले ते रूप.
शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी, माझ्यावर मूक कृतज्ञतेचा वर्षाव केला, फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. तिच्या मुलाला वाचवल्याबद्दल ती बोलू शकत नव्हती, पण तिचे करुणामय डोळे बोलत होते. जणू काही ती लेखकाला सांगत होती, तुझे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड, मी भारावून गेलो, बाय द एमोशन, भावनेने, द सेंटिमेंट, करुणाने, अँड द वे शी सेड थँक्स टू मी, आणि तिची मला धन्यवाद म्हणण्याच्या पद्धतीने. देर सॅट अ युनिव्हर्सल मॉदर, एक वैश्विक आई बसली होती. आईला जाती धर्माचे तर सोडा, पण पक्षी, प्राणी, दानव आणि मानव असे कोणतेही लेबल लावता येत नाही. सर्वत्र आई आईच असते आणि तिच्यासाठी तिचे बाळ हेच प्रथम असते. पण दुदैवाने आपण मुलं ही गोष्ट समजून पण सिरियस घेत नाही. होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आपल्या अत्याचारित, पिडलेल्या मुलाला मांडीवर घेऊन ती बसली होती. मित्रांनो, वरील पॅराग्राफवर साइड मार्जिनमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. 7. व्हॉट डिड द मॉदर सीम टू कॉन्वे टू द नॅरेटर? आईने लेखकाला काय सांगितले? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 11 वरील पहिल्या पॅराग्राफमधील तिसऱ्या लाईनमध्ये आहे. आन्सर: द मॉदर कॉन्वेड हर सायलेंट ग्रॅटिट्यूड टू द नॅरेटर फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आईने आपल्या मुलाला वाचवल्याबद्दल लेखकाची मूक कृतज्ञता व्यक्त केली. देन, इन अ फ्लॅश, मग क्षणार्धात, एका झटक्यात, शी जम्प्ड विथ हर बेबी, क्लिंगिंग टू हर बेल्ली, तिने आपल्या बाळाला पोटाशी धरून उडी मारली, अँड रिच आर किचन रूफ, आणि आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर पोहोचली. शी सर्वेड द एरिया, तिने क्षेत्राचे सर्वेक्षण केले, सर्वत्र लक्षपूर्वक पाहिले. फॉर द विश स्मेल लँगर, तो दुष्ट नर लंगूर जवळपास कोठे आहे का, आणि सर्व काही सुरक्षित दिसल्यावर. अँड देन लेफ्ट अवे, उडी मारली, इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द वायलेंट एन्काउंटर, हिंसक चकमकीच्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेने, आपल्या ग्रुपचा, आपल्या सुरक्षेचा, आपल्या सुखसोयींचा, आपल्या सर्वस्वचा त्याग करून व स्वतःचे ही जीव धोक्यात घालून, फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठी, ती आई निघाली होती. द ब्रीफ मीटिंग विथ द मॉदर अँड द बेबी. लंगूर, आई आणि लंगूर बाळाची अल्प भेटीने, कॉन्व्हिन्स्ड मी दॅट, मला पटवून दिले की, इंटरस्पीसीज कम्युनिकेशन, आंतरप्रजाती मधील संवाद, म्हणजे मानव, प्राणी आणि पक्षी यांच्या मधील संवाद, अँड म्युच्युअल ट्रस्ट, आणि परस्पर विश्वास, इज इंडीड अ रियालिटी, निश्चितच हे एक वास्तव आहे, हे एक शाश्वत सत्य आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, आणि कोणीही योग्य तार छेडली तर, द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन, संबंध कृतीत उतरतात. मित्रांनो, जर आपण गिटारची योग्य तार छेडली तर जसा सुमधूर संगीत गुंजतो, अगदी त्याचप्रमाणे एखाद्या घटनेमुळे मानव, प्राणी वा पक्ष्यांमध्ये सुद्धा परस्पर विश्वासाचे, प्रेमाचे, आपुलकीचे दृढ संबंध प्रस्थापित होतात. द मॉदर लंगूर शोड मी दॅट, आई लंगूरने मला दाखवून दिले की, फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, फक्त अन्न हे मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संवादाचे एकमेव माध्यम नाही, बट दॅट देर वर अदर मीन्स, इतरही माध्यम आहेत, ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड, बंध प्रस्थापित करण्याचे. ते माध्यम म्हणजे थ्रू ट्रस्ट, विश्वासाने, कंपॅशन, सहानुभूतीने, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, परस्पर समंजसपणाने. मित्रांनो, वरील पॅराग्राफवर साइड मार्जिनमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. 8. व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड दिस इन्सिडेंट रिव्हील टू द नॅरेटर? या घटनेने कथनकर्त्याला प्राणीमानव नातेसंबंधातील कोणते सत्य प्रकट केले? मित्रांनो,
या प्रश्नाचे उत्तर पेज नंबर 11 वरील सेकंड लास्ट पॅराग्राफ मधील दुसऱ्या लाईन पासून आहे. अन्स द इन्सिडेंट रिव्हील टू द नॅरेटर दॅट या घटनेने निवेदकाला प्रकट केले की इंटरस्पीसीज कम्युनिकेशन आंतरप्रजाती संवाद अँड म्युच्युअल ट्रस्ट आणि परस्पर विश्वास इज इंडीड अ रियालिटी खरोखरच एक वास्तविकता आहे अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड आणि कोणीही योग्य तार छेडली तर द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन संबंध कृतीत उतरतात. 55 years have passed since that day. त्या दिवसाला 55 वर्षे उलटून गेली. I am now 70 years old. मी आता 70 वर्षांचा आहे. But I still fondly remember that encounter of a special kind. पण मला अजूनही ती एक विशेष प्रकारची भेट अगदी मनापासून आठवते. शाब्बास मित्रांनो, हा लेसन पूर्ण केल्याबद्दल. पुढील व्हिडिओमध्ये आपण या लेसन वरील वर्कशॉप बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेले पॅसेज आणि ग्रामर सविस्तरपणे पाहू. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.